मित्रांनो, आज मी तुम्हाला जे सांगणार आहे हे सत्य माझ्या डोळ्यासमोर घडलंय. तर आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधीतरी श्रीमंत होण्याचं स्वप्न असतं, पण त्या स्वप्नासाठी कोणी कोणत्या थराला जाऊ शकतं याचा भयानक अनुभव मी घेतलाय. म्हणजे आमच्या गावाबाहेरच्या एका जुन्या पडक्या वाड्याच्या मागे एक काळा गुळगुळीत दगड होता. लोक म्हणायचे की तो जो दगड आहे तो तुमचं नशीब बदलू शकतो. Oh my God! त्या बदल्यात त्याला हवं असतं रक्त, आणि तेही तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तीचं, किंवा व्यक्तीचं म्हणण्यापेक्षा जीवाचंही चालून जाईल. पण एके दिवशी मी माझ्याच घरात एका लोभी माणसाचा म्हणजे लोभी माणसाला पाहिलं. अशा की सुरुवातीला एका त्याने उंदराचा बळी दिला, त्याला त्यातून काही पैसे मिळाले. मग Really? त्याचा हव्यास वाढला. मग मला अजून आठवतंय की आमचा तो निष्पाप कुत्रा लाल्या, जो शेपटी हलवत हलवत विश्वासाने त्याच्या मालकीने मागे गेला होता, पण पुन्हा कधीच परतला नाही. Oh no! You kidding me? केवळ एका लॉटरीच्या तिकिटासाठी त्याला त्याचा जीव गमवावा लागला होता. खरी दहशत तर तेव्हा सुरू झाली जेव्हा रक्ताच्या नात्यावरच सुरा उगारला गेला. म्हणजे पैशाच्या नशेत माणसाचा स्वतःचा पती किंवा पोटची मुलगी ओझं वाटू लागते. मी स्वतः पाहिलंय एक बापावरती झालेला जीवघेणा हल्ला. आणि एका मुलीचा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिने केलेला तो भयानक संघर्ष. आज मी त्या मुलीला पाहतोय, ती अफाट श्रीमंत आहे. माझ्या मनात एक प्रश्न येतो की हे एवढं सगळं साम्राज्य आहे, ती श्रीमंत झाली, ते कशाच्या जीवावर उभं राहिलंय. असं